जिल्ह्यातील नवखार येथे हनुमान पालखी घरासमोर का नाही थांबली असे विचारताच विशाल उत्तम पाटील, समाधान उत्तम पाटील, आशू पाटील, प्रकाश पाटील, राजेश पाटील, वैभव पाटील, विक्रम पाटील, जयेंद्र वर्तक सर्व राहणार रांजणघर डावली नवखार तालुका अलिबाग यांच्या विरोधात अस्मिता पाटील वय वर्ष 33 रांजणघर अलिबाग हिने मांडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की अलिबाग तालुक्यातील नवखार येथे दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास गावात हनुमान जयंतीच्या पालखीचा कार्यक्रम चालू असताना सदरची पालखी रामनाथ सधू पाटील यांच्या घराजवळ येताच अस्मिता पाटील, त्यांची जाऊ ऋतुजा पाटील व घरातील इतर माणसे पूजा करण्यासाठी जात असताना पालखीसोबत असणारे नवखार गावातील विशाल पाटील, समाधान पाटील, आशू पाटील, प्रकाश पाटील, राजेश पाटील, वैभव पाटील, विक्रम पाटील, जयेंद्र वर्तक यांनी पालखी पूजा करण्यासाठी न थांबवता पुढे घेऊन गेलेत। म्हणून त्यांना पालखी पुढे का नेली, पूजा करायची आहे असे म्हणताच पूर्ववैमनस्याचा मनात राग धरून त्यांनी शिवीगाळ करून त्यांच्यापैकी आशू पाटील यांनी अस्मिता पाटील यांचे पती प्रमोद यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून दुखापत केली। म्हणून अस्मिता पाटील व नातेवाईकांनी भांडणे सोडवण्यास गेले असता विशाल पाटील, प्रकाश पाटील यांनी माझी मान धरून शिवीगाळ केली आहे। तसेच इतर जणांनी देखील आम्हाला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आहे। अस्मिता पाटील यांचे पती प्रमोद यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात औषधोपचारार्थ दाखल करण्यात आले। माजी जिल्हा दंडाधिकारी रायगड अलिबाग यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे 45/2025 मुंबई पोलीस अधिनियम 1951 37(1)(3) भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 352, 351(2), 190, 191(2), 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सुधीर पाटील करत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।